अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय। फडणवीसांनी वाझेंचा आधार घेऊन माझ्यावर आरोप केले असं देशमुख म्हणतात। 3 वर्षांपूर्वीही माझ्यावर असेच आरोप केले होते असं देशमुख म्हणाले। सचिन वाझे परमबीर सिंग यांना आरोप करायला सांगितलं होतं असं देशमुखांनी म्हटलेलं आहे। चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणा असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काही दिवसांपासून आजी गृहमंत्री सध्याचे गृहमंत्री असलेले फडणवीस यांच्यावर आरोप करताना दिसून येत आहेत। 3 वर्षांपूर्वी जेव्हा मवियाचं सरकार होतं त्यावेळेला आपल्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते। आपल्यावर दबाव टाकला जात होता। एकीकडे ईडीची कारवाई होईल किंवा दुसरीकडे उद्धव ठाकरे त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर अजित पवार त्यांच्या मुलावर आरोप करा, त्याविषयीचं प्रतिज्ञापत्र लिहून द्या, अन्यथा तुमच्यावर ईडीची कारवाई केली जाईल असा दबाव आपल्यावर टाकला जात होता असा काही दिवसांपूर्वीच आरोप अनिल देशमुख यांनी केला होता। आणि त्यानंतर सचिन वाझे यांनी सुद्धा अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं। वसुलीचे हे आरोप होते आणि यावरून आता अनिल देशमुख यांनी फडणवीसांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे। तर वाझेंचा आधार घेऊन माझ्यावर फडणवीस आरोप करत असल्याचं देशमुख म्हणाले। देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर 2 खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत आहे ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे। म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला माझ्यावर आरोप करायला लावायचे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।